नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 5 मे 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। या व्हिडिओमधील चालू घडामोडीच्या प्रश्नांचा फायदा आपल्याला पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, दारूबंदी त्याच प्रकारे इतर सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही यापैकी कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, भारतात 2 मे रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? त्या ठिकाणी पाहायचं आहे, भारतात 2 मे हा दिवस आहे तो राष्ट्रीय कौशल्य विकास दिन आणि राष्ट्रीय जीवन बीमा दिवस म्हणून देखील साजरा केला जातो। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? पर्यायामध्ये फक्त आलेलं आहे राष्ट्रीय कौशल्य विकास दिन, म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय ए। 2 दिवस लक्षात ठेवायचे, 2 मे ला दरवर्षी 2 मे रोजी राष्ट्रीय कौशल्य विकास दिवस आणि राष्ट्रीय जीवन विमा दिवस म्हणून साजरे केले जातात। ठीक आहे, त्यासोबतच पहा, जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन 1 मे रोजी साजरे केले जातात। पुढे पहा प्रश्न क्रमांक 2, अलीकडेच भारत आणि कोणत्या देशांमध्ये संरक्षण सहकार्य करार झाला आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, अलीकडेच भारत आणि फ्रान्स या 2 देशांमध्ये संरक्षण सहकार्य करार झालेला आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे। पुढचा प्रश्न, 2026 मध्ये IPL स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कोण ठरलेला आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, 2026 च्या IPL मध्ये आतापर्यंत शुभमन गिल हे सर्वाधिक धावा करणारे खेळाडू ठरलेले आहेत। म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी। त्याचबरोबर IPL च्या करिअरमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कोण आहे? तर ते आहेत विराट कोहली। IPL च्या इतिहासामध्ये सर्वाधिक 9000 धावांचा टप्पा पार करणारे खेळाडू कोण? विराट कोहली आहेत। पुढे चौथा प्रश्न आहे, अलीकडेच इस्रोने कोणता नवीन उपग्रह प्रक्षेपित केला? अलीकडेच इस्रोनं रिसॅट 2B नावाचा उपग्रह प्रक्षेपित केला आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे। आणि मित्रांनो, याचा वापर कृषी आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी केला जाणार आहे, कारण याची क्षमता आहे की ढगाळ वातावरणामध्ये देखील अगदी सहजपणे तो पृथ्वीचे छायाचित्र किंवा फोटो घेऊ शकतो। ठीक आहे, पुढे प्रश्न क्रमांक 5, जागतिक पातळीवर प्रेस फ्रीडम इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, प्रेस फ्रीडम इंडेक्स 2026 मध्ये एकूण 180 देशांची यादी बनवण्यात आली होती आणि या यादीमध्ये भारत 180 देशांच्या यादीमध्ये 161व्या स्थानावर आहे। किती? 161। म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय डी। पुढचा प्रश्न पहा, अलीकडेच कोणत्या राज्याने नवीन औद्योगिक धोरण 2026 जाहीर केले आहे? या ठिकाणी पहा, अलीकडेच गुजरात राज्यानं नवीन औद्योगिक धोरण 2026 जाहीर केलेलं आहे। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय बी असणार आहे। प्रश्न क्रमांक 7, मिशन लाईफ उपक्रम कोणाशी संबंधित आहे? या ठिकाणी पहा, COP26 मध्ये नरेंद्र मोदी यांनी मिशन लाईफचा उल्लेख केलेला होता आणि हे जे आहे ते पर्यावरण संरक्षणाशी संबंधित आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे, मिशन लाईफ पर्यावरण संरक्षण। प्रश्न क्रमांक 8, अलीकडेच कोणत्या भारतीय कंपनीने AI क्षेत्रात मोठी गुंतवणूक जाहीर केलेली आहे? या ठिकाणी पहा, अलीकडेच रिलायन्स इंडस्ट्रीजनं गुगलच्या बरोबरीने जाण्यासाठी भारतीय AI क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक जाहीर केलेली आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे, रिलायन्स इंडस्ट्रीज। 2026 मध्ये वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे कधी साजरा केला जातो? या ठिकाणी पाहायचं आहे, वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे म्हणजेच जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस कधी साजरा केला जातो? तर हा दरवर्षी 3 मे रोजी साजरा केला जातो। म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे। पुढे प्रश्न क्रमांक 10, अलीकडेच भारताचा GDP वाढीचा दर किती टक्के अंदाजित करण्यात आलेला आहे? या ठिकाणी पहा, वर्ल्ड बँक आणि IMF म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून भारताचा GDP वाढीचा दर आहे तो 2026-27 साठी 6.8% राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी, 6.8%। पुढचा प्रश्न आहे, ॲपलचे नवे CEO म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? या ठिकाणी पहा, ॲपलचे नवे CEO म्हणून जॉन टर्नस यांची नियुक्ती झालेली आहे। कोणाची? जॉन टर्नस। म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे। प्रश्न क्रमांक 12, जॉन टर्नस हे ॲपलमध्ये प्रोडक्ट डिझाईन टीम मध्ये कोणत्या वर्षी सामील झाले होते? या ठिकाणी पाहायचं आहे, जॉन टर्नस हे ॲपल कंपनीमध्ये 2001 साली सामील झाले होते। कधी? 2001 साली। आतापर्यंत या कंपनीमध्ये काम करतात, म्हणजे ते नक्कीच हे पद आहे ते डिझर्व करतात। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे, 2001 साली जॉन टर्नस हे ॲपल कंपनीला सामील झाले होते। पुढे पहा प्रश्न क्रमांक 13, जॉन टर्नस यांनी ॲपलच्या CEO पदावर कोणाची जागा घेतली? त्या ठिकाणी पाहायचं आहे,
पहिले सीईओ कोण होते? स्टीव्ह जॉब्स होते. त्यांच्यानंतर बनले टिम कुक. आणि टिम कुक आता निवृत्त होत आहेत, त्यामुळे त्यांच्या जागी जॉन टर्नस यांनी सीईओ पदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? जॉन टर्नस यांनी टिम कुक यांची जागा घेतलेली आहे. म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14. मुंबई पुणे मिसिंग लिंकची एकूण उंची किती मीटर आहे? या ठिकाणी पाहायचं आहे. मुंबई पुणे मिसिंग लिंकवर असलेल्या एका पुलाची उंची किती आहे? 185 मीटर इतकी आहे. लक्षात ठेवायचं आहे, 185 मीटर असलेला हा सर्वात मोठा केबल स्टेड ब्रिज आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 15. भारतातील फॉर्म्युला 1 कार्यक्रमासाठी अधिकृत ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणत्या भारतीय क्रिकेटपटूची नियुक्ती करण्यात आलेली आहे? मित्रांनो, भारतामध्ये होणाऱ्या F1 कार्यक्रमासाठी श्रेयस अय्यर या भारतीय क्रिकेटपटूंची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 17. भारतीय नौदलात नव्याने दाखल झालेल्या निलगिरी श्रेणीतील म्हणजे प्रोजेक्ट 17A अंतर्गत 6व्या स्टेल्थ गाइडेड मिसाइल फ्रिगेटचे नाव काय आहे? या ठिकाणी पाहायचं आहे. प्रोजेक्ट 17A अंतर्गत 7 युद्धनौका बनवल्या जात आहेत. त्यापैकी 6वी स्टेल्थ गाइडेड मिसाइल फ्रिगेट कोणती आहे? INS महेंद्रगिरी, जी आता नौदलामध्ये सामील झालेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, भारतीय नौदलामध्ये नव्यानं कोणती फ्रिगेट्स सामील झालेली आहे? तर त्या फ्रिगेटचं नाव आहे INS महेंद्रगिरी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18. INS महेंद्रगिरीची निर्मिती कोणत्या डॉकयार्डमध्ये करण्यात आली आहे? या ठिकाणी पाहायचं, INS महेंद्रगिरीची निर्मिती आहे ती मुंबईतील माझगाव डॉक या ठिकाणी करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे, माझगाव डॉक, मुंबई. प्रश्न क्रमांक 19. INS महेंद्रगिरीचे वजन एकूण किती टन आहे? या ठिकाणी पहा, INS महेंद्रगिरीचं वजन 6670 टन इतकं आहे. किती? 6670 टन. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 20. INS महेंद्रगिरीची एकूण लांबी किती मीटर आहे? याची एकूण लांबी आहे ती 149 मीटर इतकी आहे. लक्षात ठेवायचं, INS महेंद्रगिरीची लांबी 149 मीटर आणि वजन 6600 किती आहे? 6670 टन. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 21. INS महेंद्रगिरीची कमाल गती किती नॉट्स आहे? या ठिकाणी पहा, INS महेंद्रगिरीची कमाल जी गती आहे ती किती आहे? 28 ते 32 नॉट्स. म्हणजे जवळजवळ 52 ते 59 किलोमीटर प्रति तास इतका याचा वेग असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. 28 ते 32 नॉट्स. नॉट्स म्हणजे काय? नॉटिकल मैल. पुढे पहा प्रश्न क्रमांक 22. प्रोजेक्ट 17A अंतर्गत भारतीय नौदलासाठी एकूण किती युद्धनौका स्टेल्थ फ्रिगेट्स बनवण्याची योजना आहे? या ठिकाणी पहा, प्रोजेक्ट 17A अंतर्गत एकूण 7 युद्धनौका बनवल्या जात आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 23. INS महेंद्रगिरी हे नाव कोणत्या राज्याशी संबंधित असलेल्या पर्वतावरून दिलेले आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, प्रोजेक्ट 17A अंतर्गत काय केलं जाणार आहे? तर भारतातील प्रमुख पर्वत शिखरं आहेत त्यांची नावं या ठिकाणी या प्रकल्पाला किंवा या युद्धनौकांना दिली जाणार आहे. जसं की INS निलगिरी. त्याचबरोबर आता याला दिलेला आहे INS महेंद्रगिरी. महेंद्रगिरी पर्वत कुठे आहे? तर ओडिसा राज्यामध्ये आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी. INS महेंद्रगिरी हे नाव ओडिसा राज्यातील असलेल्या पर्वतावरून देण्यात आलेलं आहे. पुढे प्रश्न क्रमांक 24. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या ठिकाणी पाहायचं, नव्याने डेप्युटी गव्हर्नर पदावर रोहित जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे. त्यासोबतच रोहित जैन हे 3 वर्षांसाठी या पदावर असतील. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी 25 साठी काय असणार आहे? 3 वर्ष. रोहित जैन यांची RBIच्या डेप्युटी गव्हर्नरपदी 3 वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. रोहित जैन हे डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची जागा घेतील? तर मित्रांनो, हे टी रविशंकर यांची जागा घेतील. लक्षात ठेवायचं, रोहित जैन हे टी रविशंकर यांची RBIचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून जागा घेतील. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. पुढचा प्रश्न, देशातील पहिले अवकाश शहर म्हणजे स्पेस सिटी कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे? या ठिकाणी पाहायचं, देशातील पहिले अवकाश शहर आहे ते आंध्र प्रदेश राज्यामध्ये उभारलं जाणार आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. ठीक आहे. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 28. आंध्र प्रदेशात उभारल्या जाणाऱ्या स्पेस सिटीमधील अँकर युनिट म्हणून कोणती कंपनी काम पाहणार आहे? या ठिकाणी पाहायचं, या स्पेस सिटीमध्ये
अँकर युनिट म्हणून स्काय रूट नावाची कंपनी काम पाहणार आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 29, स्काय रूट कंपनी स्पेस सिटीमध्ये एकूण किती कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे? तर या ठिकाणी पहा, स्काय रूट कंपनी आहे ती स्पेस सिटीमध्ये 400 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे, म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 30, आंध्र प्रदेशातील स्पेस सिटी कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात येत आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यातील थोट्टांबेडू तालुक्यातील रौथुसुरमाला या गावाजवळ या स्पेस सिटीचं निर्माण केलं जात आहे. ठीक आहे, कोणतं ठिकाण आहे? आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यामध्ये थोट्टांबेडू तालुक्यामध्ये रौथुसुरमाला या ठिकाणी. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 31, कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम्स स्पेस सिटीमध्ये डिफेन्स पेलोडसाठी किती कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे? आता या ठिकाणी पाहायचं आहे, कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम्स कोणत्या कंपनीचा भाग आहे? तर मित्रांनो, ही जी कंपनी आहे ती भारत फोर्ज नावाच्या कंपनीची एक उपकंपनी आहे. कोणत्या कंपनीची? भारत फोर्जची. आणि मित्रांनो, ही कंपनी या स्पेस सिटीमध्ये जवळजवळ 1430 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय सी असणार आहे. लक्षात ठेवायचं, कल्याणी स्ट्रॅटेजिक्स सिस्टीम्स ही कंपनी भारत फोर्जची उपकंपनी आहे, जी या ठिकाणी 1430 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 32, भारतातील पहिली व्यावसायिक सी प्लेन एअरलाइन्स कोणती ठरली आहे? या ठिकाणी पहा, भारतातील पहिली व्यावसायिक सी प्लेन एअरलाइन ठरलेली आहे स्काय हॉप एव्हिएशन. लक्षात ठेवा, स्काय हॉप एव्हिएशन ही भारतातील पहिली व्यावसायिक सी प्लेन एअरलाइन ठरली आहे. सी प्लेन म्हणजे काय? समुद्रावर उतरणारं जहाज, समुद्राच्या पाण्यावर उतरणारं विमान. ठीक आहे, याला काय म्हणायचं? सी प्लेन म्हणायचं. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 33, स्काय हॉप एव्हिएशनची सी प्लेन सेवा कोणत्या केंद्रशासित प्रदेशात सुरू होत आहे? या ठिकाणी पहा, स्काय हॉप एव्हिएशन कडून आपली पहिली सी प्लेन सेवा आहे ती लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशामध्ये सुरू करण्यात येत आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 34, स्काय हॉप एव्हिएशनच्या सी प्लेन सेवेद्वारे लक्षद्वीपच्या किती बेटांना जोडले जाणार आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, स्काय हॉप एव्हिएशन ही जी कंपनी आहे त्याच्या सी प्लेन सेवेद्वारे लक्षद्वीपमधील एकूण 5 बेटं जोडली जाणार आहेत. कोणती 5 बेटं जोडली जाणार आहेत? तर ती आहेत अगत्ती, कावरत्ती, आमिनी, कदमत आणि मिनिकॉय. या 5 बेटांना जोडण्याचं काम या सी प्लेन सेवेद्वारे करण्यात येणार आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. ठीक आहे, किती बेटं आहेत? 5 बेटं. कोणती कोणती? अगत्ती, कावरत्ती, आमिनी, कदमत आणि मिनिकॉय. पुढे पहा प्रश्न क्रमांक 35, स्काय हॉप एव्हिएशन या कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? या ठिकाणी पहा, स्काय हॉप एव्हिएशनची स्थापना 2018ला करण्यात आली होती आणि सर्व परमिशन मिळवून आतापर्यंत याच वर्षी त्यांच्याकडून पहिली विमानसेवा सुरू करण्यात आलेली आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. कंपनीची स्थापना 2018 आणि पहिली सेवा 2026 साली सुरू झाली. पुढे प्रश्न क्रमांक 36, 2010 मध्ये सुरू झालेली भारताची पहिली सरकारी सी प्लेन सेवा कोणती होती, जी आता बंद झाली आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, 2010 मध्ये भारताची पहिली सरकारी सी प्लेन सेवा सुरू करण्यात आली होती, जिचं नाव होतं जलहंस सेवा. कोणती? जलहंस. आता ती बंद करण्यात आलेली आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 37, वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी भारत आणि श्रीलंका दरम्यानची पालकची सामुद्रधुनी पोहून पार करणारा जलतरणपटू कोण आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, ईशांक सिंग हा झारखंडचा एक 7 वर्षांचा लहान मुलगा आहे, ज्यानं वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी भारत आणि श्रीलंका दरम्यान असलेल्या 29 किलोमीटर लांबीच्या पालकच्या सामुद्रधुनीला पोहून पूर्ण केलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय ए, ईशांक सिंग. विद्यार्थी मित्रांनो, आता सगळं सोडून थोडा वेळ फक्त इकडे लक्ष द्या. तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचलाय म्हणजेच तुम्ही नक्कीच पोलीस भरतीसाठी तयारी करताय. आणि मित्रांनो, तुम्ही तयारी करताय म्हणजे तुम्हाला माहीत असेलच की पोलीस भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे किती आवश्यक आहे. त्यासोबतच नवीन प्रश्नपत्रिका सोडवून त्या परीक्षेसाठी तयारी करणं आणि टाईम मॅनेजमेंट करणं हे देखील आवश्यक आहे. आणि मित्रांनो, यासाठीच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे फक्त 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका, 30 पेपर फक्त 60 रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, यामध्ये आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये 100 प्रश्न असतील आणि त्या 100 प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण देखील असणार आहे. आणि हा जो पॅटर्न असणार आहे तो 25-25चा पॅटर्न असणार आहे, म्हणजेच मराठीचे 25, सामान्य ज्ञानाचे 25, गणित बुद्धिमत्ता 25-25 असा पॅटर्न असणार आहे. आणि त्यासोबत आपल्याला काय मिळणार आहे तर आपल्या टेलिग्रामवर पेड चॅनलला जॉईन होण्याची संधी.
ज्या चॅनलवर आपल्याला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. दररोज सरावासाठी 200 प्रश्न दिले जाणार आहेत. आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न असणार आहेत ते फक्त आणि फक्त पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आधारित असतील आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे. त्यामुळे जर तुमची पुढे लेखी परीक्षा होणार आहे तर तुम्ही हा संच विकत घ्यावा आणि त्यासोबतच आपल्या पेड टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावं. हे सर्व मिळणार आहे फक्त 60 रुपयांमध्ये. जर तुम्हाला खरंच आवश्यकता आहे आणि चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर नक्की खरेदी करा आपला हा संच. तर या ठिकाणी तुम्हाला जर याचा डेमो पाहायचा असेल तर तो मिळणार आहे 7517249119 या व्हॉट्सॲप नंबरवर. यावर व्हॉट्सॲप करा आणि डेमो फ्रीमध्ये पहा. तसेच जर तुम्हाला वाटत असेल की जे काही देऊ ते चांगलंच देऊ तर तुम्ही डायरेक्टली 9359689100 या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवू शकता. तुम्हाला लगेचच एकाच वेळी 60 PDF दिल्या जातील, ज्याच्यामध्ये 30 पेपर असतील आणि 30 त्यांचं स्पष्टीकरण असेल. आणि त्यासोबतच लगेचच टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिली जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 38. ईशांक सिंगने पालकची सामोद्दुनी 29 किलोमीटर लांबीची किती वेळात पोहून पार केलेली आहे? या ठिकाणी पहा, ईशांक सिंग वयाच्या 7व्या वर्षी पालकची सामोद्दुनी आहे ती अवघ्या 9 तास आणि 50 मिनिटांमध्ये पूर्ण केलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 39. ईशांक सिंगने जलतरणाचा ऐतिहासिक विक्रम करत कोणाचा जुना विक्रम मोडीत काढला? या ठिकाणी पहा, याच्या अगोदर जय जसवंत यांनी वयाच्या 10व्या वर्षी पालकची सामोद्दुनी आहे ती पार केलेली होती. आणि मित्रांनो, याच्यानंतर आता पहिल्यांदाच वयाच्या 7व्या वर्षी ईशांक सिंग यानं हा विक्रम मोडून काढलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? ईशांक सिंगनं जय जसवंत यांचा विक्रम मोडलेला आहे. पुढे प्रश्न क्रमांक 40. ईशांक सिंगच्या या विक्रमाची नोंद कोणत्या फॉरमने यंगेस्ट अँड फास्टेस्ट पालक स्ट्रेट स्विमर म्हणून घेतलेली आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, ईशांक सिंगची जी नोंद आहे ती युनिव्हर्सल रेकॉर्ड्स फॉरमनं घेतलेली आहे. काय म्हणून घेतली? तर सर्वात तरुण आणि सर्वात वेगवान पालक सामोद्दुनी पोहणारा खेळाडू किंवा जलतरणपटू म्हणून. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. प्रश्न क्रमांक 41. ईशांक सिंग हा भारताच्या कोणत्या राज्याचा रहिवासी आहे? ईशांक सिंग हा मूळचा झारखंड या राज्याचा रहिवासी आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 42. प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? या ठिकाणी पहा, प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी नुकतीच गीतकार आणि संवाद लेखक प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. प्रसून जोशी कोण झालेले आहेत? प्रसार भारतीचे अध्यक्ष झालेले आहेत. पुढे प्रश्न क्रमांक 43. प्रसार भारतीचे नवनियुक्त अध्यक्ष प्रसून जोशी हे प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहेत? प्रसून जोशी कोण आहेत? तर एक गीतकार आहेत, त्यासोबतच एक संवाद लेखक देखील आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी, गीतकार. पुढे पहा प्रश्न क्रमांक 44. प्रोजेक्ट 17A अंतर्गत INS महेंद्रगिरीच्या आधीची पहिली युद्धनौका कोणती होती जी डिसेंबर 2024 मध्ये डिलिव्हर झाली? या ठिकाणी पहा, आता INS महेंद्रगिरी आहे ती भारतीय नौदलामध्ये सामील झालेली आहे. याच्या अगोदर INS निलगिरी आहे ती 2024 मध्ये सामील झाली होती. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे. प्रश्न क्रमांक 45. INS महेंद्रगिरीच्या क्रूची क्षमता किती आहे? INS महेंद्रगिरीच्या क्रूची क्षमता आहे 226 जवान. किती? 226. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. या 226 मध्ये काय काय असणार आहे लक्षात घ्या. या 226 मध्ये 35 नौदल अधिकारी असतील, त्यासोबतच एकूण 191 नाविक म्हणजे सेलर असतील. पुढे पहा प्रश्न क्रमांक 46. प्रोजेक्ट 17A अंतर्गत एकूण 7 युद्धनौकांपैकी किती युद्धनौका गार्डन रिच कोलकाता येथे बनवल्या जाणार आहेत? त्या ठिकाणी पाहायचं आहे, एकूण किती युद्धनौका आहेत? 7. कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत? प्रोजेक्ट 17A अंतर्गत. आणि मित्रांनो, त्यापैकी 4 आहेत त्या मुंबईतील माझगाव डॉक या ठिकाणी बनतील आणि उर्वरित 3 आहेत त्या कोलकाता येथे गार्डन रिच शिप बिल्डर्स यांच्याकडून बनवल्या जातील. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? कोलकाता या ठिकाणी किती बनतील? 3 बनतील. म्हणजे पर्याय बी. कोणकोणत्या 3 या ठिकाणी बनणार आहेत? तर या 3ची नावं लक्षात घ्यायची आहेत. हिमगिरी, दुनागिरी आणि विंध्यगिरी या 3 INS आहेत त्या किंवा फ्रिगेट युद्धनौका आहेत त्या कुठे बनवल्या जातील? कोलकाता या ठिकाणी बनवल्या जातील. उर्वरित 4 आहेत त्या कुठे बनतील? माझगाव डॉक या ठिकाणी बनतील. त्यापैकी 2 ऑलरेडी बनलेले आहेत. कोणत्या कोणत्या? तर निलगिरी आणि महेंद्रगिरी. पुढे प्रश्न क्रमांक 47. स्काय हॉप एव्हिएशनचे मुख्यालय कोठे स्थित आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, स्काय हॉप एव्हिएशन भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा
सी प्लेन सेवा सुरू केलेली आहे. व्यावसायिक सी प्लेन सेवा सुरू केलेली आहे. आणि मित्रांनो ही सेवा त्यांनी लक्षद्वीप या ठिकाणी सुरू केलेली आहे. आणि या कंपनीची स्थापना 2018ला करण्यात आली होती. तसेच त्याचं मुख्यालय आहे ते हरियाणातील गुरुग्राम या ठिकाणी आहे. म्हणजे आपल्याला काय विचारलंय, मुख्यालय म्हणून पर्याय बी आपलं उत्तर आहे. इतर माहिती देखील लक्षात ठेवायची आहे. प्रश्न क्रमांक 48, भारताच्या पहिल्या स्पेस सिटीमध्ये कोणत्या प्रकारच्या रॉकेटची निर्मिती केली जाणार आहे? या ठिकाणी पहा, भारताच्या पहिल्या स्पेस सिटीमध्ये लघु उपग्रह प्रक्षेपण यान म्हणजे SSLV ची निर्मिती केली जाईल. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 49, स्पेस सिटीमधील स्कायरूट कंपनी त्यांच्या कोणत्या मालिकेतील रॉकेट येथे तयार करणार आहे? या ठिकाणी पाहायचं स्पेस सिटीमध्ये स्कायरूट कंपनी असणार आहे, ज्यांनी या अगोदर विक्रम S1 नावाचं रॉकेट तयार केलेलं आहे. आता मित्रांनो, विक्रम श्रेणीमधील पुढील रॉकेट आहे ही कंपनी या स्पेस सिटीमध्ये बनवणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? स्पेस सिटीमध्ये स्कायरूट कंपनी आहे ती त्यांच्या विक्रम मालिकेतील रॉकेट तयार करेल. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. आणि प्रश्न क्रमांक 50 आहे, ईशांक सिंगने पाल्कची सामुद्रधुनी पार करताना श्रीलंकेतील कोणत्या ठिकाणाहून पोहण्यास सुरुवात केली होती? या ठिकाणी पहा, पाल्कची सामुद्रधुनी अंतर किती? 29 किलोमीटर. ईशांक सिंग यानं श्रीलंकेतील तल्लाई मन्नार या ठिकाणी सुरुवात केली आणि तामिळनाडूतील धनुषकोटी या ठिकाणी समुद्रातून बाहेर आला किंवा या ठिकाणी त्याचा हा प्रवास पूर्ण केला. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? सुरुवात श्रीलंकेतील तल्लाई मन्नार आणि शेवट भारतातील तामिळनाडू राज्यातील धनुषकोडी या ठिकाणी. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांचे उत्तर आणि स्पष्टीकरण आवडलं असेल आणि समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याच प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.